नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जेडी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज 4 जानेवारीचा जो पेपर झालेला आहे आपला संयुक्त गट ब 2025 चा, बरोबर आहे, होईल का नाही अशा अवस्थेत असताना आपला पेपर झाला. ओके. आणि त्याच्यामधलं जे मॅथ्स गणित आणि बुद्धिमत्तेचं जे होतं, जी 81 ते 100 पर्यंतचे आपले क्वेश्चन येतात, 20 क्वेश्चन येतात. आता मॅथ्स कसं होतं, काय होतं, आपले उत्तर ठोकताळे जे बरोबर आले का, फॉर्म्युले आठवले का, कशा पद्धतीने जायचं होतं. आता पाहता क्षणी पेपर सोपा वाटतो, बरोबर आहे, की जे 2023 आणि 24 चे पेपर अतिशय सोपे आलते, वन लाईनर आलते. त्याच्या तुलनेत जर कंपेअर केला तर निश्चितच थोडासा अवघड होता, की जो 2024 पेक्षा थोडासा अवघड होता हे आपल्याला मान्य करायला लागेल. थोडा जास्त नाही वगैरे येते, म्हणजे तिथे 15 16 17 सगळ्यांना आले, काही काहींना 18 20 आले. या पेपरमध्ये तेवढे मार्क घेणं सोपं नव्हतं. ओके, तिथे वाटतं सोपं, पण एवढं सोपं नव्हतं. एक 15 13 ते 15 हे मार्क चांगलेच आहेत आत्ताच्या पेपरला. 15 हे खूप चांगले मार्क आहेत, 13 तर उत्कृष्ट आहे, 13 15 हे मार्क चांगले आहेत. आता पेपर सोडवायचा नक्की कसा, ही सुरुवातीला टॅकल कसा करायचा पेपर. आता त्यांनी काय केलेलं असतं, सुरुवातीचे थोडेसे टफ क्वेश्चन असतात, 100 पासून थोडेसे सोपे असतात, त्या पद्धतीने पेपर टॅकल करायचा असतो. जे सोपे क्वेश्चन असतात ते अगोदर सोडून घ्यायचे असतात. आता आपण रीतसर घेऊयात, 81 पासून 100 पर्यंत, 81 82 अशा पद्धतीने घेऊयात. पण सोडवताना पेपर जे सोपे क्वेश्चन आहे ते सुरुवातीला घ्यायचे, म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स लेवल आपली बूस्ट होते, हाय होते. तिथेच आपल्याला मग पुढचे सोडवत जातात. व्यवस्थितरित्या इथे पाहायचे. आता खाली दिलेली जी शृंखला आहे, पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे विचारलेलं आहे. आता ज्यांना ह्याची शॉर्ट ट्रिक्स माहित नाहीये त्यांनी काय करायचं, की 15 34 34 15 असे जे ऑप्शन दिलेत ना, 14 17 किंवा 17 34, आता 15 पद दिलेत ना, मग आपण एक लक्षात घ्यायचं की एकतर हे उत्तर असणार आहे किंवा हे उत्तर असणार आहे, 15 34 किंवा 34 15. जर आलं नाही तर हे दोन ऑप्शन कट करायचे, का तर 15 पदांची विचारलंय म्हणून. जर ज्याला काहीच येत नाही, वेळ पुरलेला नाहीये, त्यांनी हे 14 विचारलंय का नाहीये विचारलं, मग ह्या दोन पैकी एक असणार आहे. ओके. आता हे उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. ह्या 81 चं 15/34 ते कसं आलं ते सांगतो. आता इथे काय असते माहितीये का, n+1 आणि n-2 n+2 हा फॉर्म्युला आहे, तो स्प्लिट करत गेलेला आहे. कशा पद्धतीने, आता हेच कशा पद्धतीने लिहिलं जातं, n+1 - 1 n+2. आता हेच जर सोल्युशन केलं तर हे उत्तर येतं. तोच फॉर्म्युला स्प्लिट करत गेले. आता इथे n ची व्हॅल्यू जर 1 टाकली, किंवा इथे टाकूया 1 टाकली, बरोबर आहे, 1 + 1 2. आता इथे गुणुले 1 + 2 3 आलं का, हे 2 × 3. अशाच पद्धतीने 3 × 4, n ची व्हॅल्यू 2 टाकायची, नंतर 3 टाकायची, अशा पद्धतीने 15. शेवटी n ची व्हॅल्यू, आता इथे पहिलं काय येईल ह्याचं सोल्युशन, इथे 1/, इथे काय टाकलेलं आहे, n ची व्हॅल्यू 1 टाकलेली, बरोबर आहे, म्हणजे 1 + 1 2 येणार आहे इथे, मायनस आता इथे 1 इथे येणार आहे, बरोबर आहे. आणि हेच जर सोल्युशन केलं 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 - 2 काय येतं 1, 3 × 6, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे करायचं असतं. हे पहिल्याच 3 × 2 6 येते का, 1/6 इथे काय येणार आहे. आता हे जर वेगवेगळ्या मेथड आहेत, इथे 4 त्रिक 1/12 अशा पद्धतीने येतं ते. ओके. आता हे मायनस सिम्बॉल हे स्प्लिट करत जातात. आता शेवटी काय येणार आहे, 15 पदांची बेरीज सांगायची. आता 15 म्हणजेच काय, शेवटचं काय येईल रे, इथे n ची व्हॅल्यू 15 घेतली म्हणजे 15 + 1 16, आणि इथे पाहायचे 15 + 2 17, म्हणजे 15 पदांची घेण्यासाठी शेवटचं पद येणार आहे 1/16 × 17. आता पाहायचं हेच कशा पद्धतीने लिहिलं जातं बरं का, 1 हे कशा पद्धतीने लिहिलं जातं, 15 + 1 16, बरोबर आहे, इथे लिहिलं मायनस 17, हेच अशा पद्धत. आता हे जर पद असे सगळे गेले तर इथपर्यंत कॅन्सल होणार आहे, फक्त पहिलं पद राहणार आहे आणि हे शेवटचं पद राहणार आहे, म्हणजे 1/2 राहणार आहे आणि -1/17 राहणार आहे. एवढंच राहतं, हे सगळे कॅन्सल 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 होत जातात पद. आता हेच सोडूयात, 1/2 -1/17 पहिलं आणि शेवटचं पद राहणार आहे. ते कसं आलं ते सांगितलेलं आहे. आता 17 × 1 = 17, 17 - 2
15 आणि 17 दुणे 34, 15/34 हे त्याचं उत्तर आहे. ह्या सगळा खाटाटोप असतो फॉर्म्युला, परंतु हे काय करायचंय का आपल्याला नाही करायचंय एक्झाम मध्ये. एक तर 15 पदांची विचारल्या 15/34 किंवा 34/15. पहिलं उत्तर आहे कसं आलं ते ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, आता पुढचं पाहूयात ते. आता हे बाकीच्या ठिकाणी पाहायचं की उत्तरं सांगत जातात, त्याचं सोल्युशन आलं पाहिजे ना कशा पद्धतीने. ओके, आता सलग 6 समसंख्यांची सम आहेत बरं का, सम ABCD काय असतील ते 150 दिलेले, बेरीज 150 दिलेली. त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? साधं सोपं आहे. त्या समसंख्या कोणत्या काढायच्या? आता बेरीज जर 150 असेल, 6 संख्या आहेत, भागिले 6 केलं, सरासरी किती येते? 25 येते सरासरी. आता पाहायचं बरं का, ABCDEF ह्या 6 संख्या आहेत. आता पाहायचं, आता ह्या 2 संख्या समसंख्या असतील तर इकडे 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या, मधल्या 2 घ्यायचा. बरोबर आहे. आता पाहायचं बरं का, ही जी असते ना ती 25 - 1 24 असते आणि ही 25 + 1 26 असते. समसंख्या असेल. विषम संख्या असली तर लय सोपं जातं तुम्हाला. म्हणजेच 25 मधनं 1 गेली, ही 24 आणि 25 + 1 26, म्हणजे तिसरी आणि चौथी संख्या तुम्हाला मिळेल. मग ही काय येणार आहे? 22 येणार आहे. ही काय येणार आहे? 20 येणार आहे. ही काय येणार आहे? ह्याच्या पुढची 28 येणार आहे आणि ही 30 येणार आहे. 20, 22, 24, 26, 28, 30 6 संख्या मिळाल्या समसंख्या. कशावरनं काढल्या? बेरीज 150/6 6 संख्या, 25 सरासरी आली. 25 आली की तिसरी -1 करायचा, चौथी +1 करायचं, कारण इकडे 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या. ओके, आता विचारलंय काय? त्या पुढील 3 सलग सम. आता ह्याच्या पुढच्या म्हणजे 30च्या पुढची कोणती समसंख्या? 32. 32च्या पुढची किती? 34. 34च्या पुढची 36. ह्या तिघांची बेरीज करायची. त्याच्या पुढच्या काय? 6 × 4 = 10 × 2 = 12. चला 3 × 3 = 9 × 1 = 10. 102 बेरीज विचारले. सरासरी विचारली की 102/3 केलं असतं. उत्तर काय येतं? 102. असं एवढं साधं सिंपल पद्धतीने करायचं होतं. ओके, आता पुढचं पाहूयात आपण. अतिशय साधा सोपा प्रश्न आहे की नळ टाकीवर विचारला जातो त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे. एक रिकामा जो काही जलतरण तलाव आहे तर ते पाण्याने भरला जात आहे, तर 3.5 क्षमतेसाठी त्याला किती लागतात? 8 तास लागतात. आणि संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इकडे लक्ष द्यायचंय. आता पाहायचं इकडे की किती भाग भरला याचा? 3/5. बरोबर आहे. वेळ किती लागला ह्याला? 8 तास लागलाय. आता संपूर्ण भाग, एक भाग संपूर्ण भरायला किती वेळ लागेल आपल्याला माहित नाहीये. x वेळ लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3/5 × x = 8 × 1 म्हणजेच काय? 8. x = काय? 8 × 5/3. हे तिकडे जाणार. 8 × 5 = 40/3. हे तासामध्ये येणार. पूर्ण तलाव भरण्यासाठी 40/3 तास लागणार. पूर्ण तलाव भरण्यासाठी. 3/5 साठी किती लागलाय? की 8 तास. पूर्ण तलाव भरण्यासाठी 40/3 तास. आता विचारलंय का अजून किती तास लागेल? आता 40/3 मधनं -8 मायनस करायचे. पूर्ण भरण्यासाठी 40/3, परंतु 8 तास लागलेले आहेत ते मायनस करायचे. त्याच्यामधनं किती लागेल ते करायचे. आता 3 × 8 = 24. 40 - 24 काय? 16/3. बरोबर आहे. रिकामा. किंवा आता भरलाय किती? 3/5. राहायलाय किती तुमचा? 2/5. राहायलाय 2/5. ते तसं जरी केलं तरी येईल, परंतु 16/3 केलं तर लगेच येईल तुमचं. आता इथे 16/3 म्हणजेच काय? 3 × 5 = 15. 1/3 म्हणजे हे 5 तास पूर्ण झाले. आणि 1/3 हे गुणिले 60 केलं तर काय येणार आहे? 20 मिनिटे येणार आहे. 5 तास 20 मिनिटे. 5 तास 20 मिनिटे कुठे? एवढा. बस एवढंच करायचं होतं. 5 तास 20 मिनिटे. 16/3 तास म्हणजेच किती? 5 तास 20 मिनिटे. अशा हिशोबाने केलेलं आहे ते. 16/3 जो काय भाग भरायचे. आता जर तुम्हाला इकडे हे वेळच नसेल, आपल्याकडे काहीच नसेल, मग तुम्हाला बाबा ठोकायचे काहीतरी उत्तर आलं असेल की बाबा अशा पद्धतीने लागलेले. आता एक लक्षात आलं असेल 3/5 भरलेला आहे. राहायला किती तुमचा? 2/5. का? तर 3 + 2 5 होत आहेत. 5 आणि 5 पूर्ण होत आहेत ना. 2/5. 3/5 ला 8 तास लागतात. मग 2/5 ला त्या 8 पेक्षा कमी लागणार आहेत.
म्हणजेच काय लागणार, हे 13 तर कॅन्सल होणार, 6 तास 20 मिनिटे लागणार आहेत, 5 तास 20 मिनिटे 5 तास, 5 आणि 5 तास हे कॉमन आहे, मग 20 मिनिटे 20 मिनिटे 20 मिनिटे कॉमन आहेत. आता 5 तास आणि हे 20 मिनिटे तर डिरेक्टली ठोकून द्या. हे जर काहीच येत नसेल तर त्याचं सोल्युशन इथे दिलेलं आहे. 3/5 तास, 8 एक पूर्णसाठी किती तास लागेल, 40/3. 40/3 8 तास मायनस केले 16/3. 16/3 म्हणजेच काय, 5 तास पूर्ण. 1/3चं कन्व्हर्जन आपण तासात केलं, काय आलं ते गुणिले 60 करायचं असतं, बरोबर ना. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 20 मिनिटे आले, 5 तास 20 मिनिटे. बस पुढे जाऊयात आपण. आता पाहायचे आपल्याला एका आयताचे मोजमाप करताना. आता हा क्वेश्चन PYQ का महत्वाचे असतात, कारण हा क्वेश्चन माहिती आता ज्यांनी राज्यसेवेचा CSAT पेपर दिलेला आहे, सेम आयतच विचारलेला होता त्याच्यामध्ये आणि सेम ॲज इट इज प्रश्न पडलेला आहे, फक्त इथले आकडे बदललेले आहेत, बस काही केलेलं नाहीये. आयताचं क्षेत्रफळ विचारलं होतं, किती टक्क्याने कमी झाले, किती टक्क्याने वाढले, काही नाही. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय, L × B, लांबी गुणिले रुंदी. साधं सोपं सांगतो तुम्हाला, 5% जर कमी, एक तर 100 मध्ये मिळवायचे, 100 मध्ये जर 5% वाढलं म्हणजे किती होणार आहे, 105 होणार आहे. अधिक 5 केले, कमी झालं. दुसऱ्या बाजूने 10% कमी झाली त्याची लांबी, तर किती, 100 मधनं 10 मायनस केले 90. ह्याचा गुणाकार करा फक्त, काही करू नका. हे 0, 9 5 45, 4 9 1 9. आता हे जर भागिलेला 100 करा ना, 94.50 आणि 94.50 100 पेक्षा कमी आहेत. हे भागिले 100 काय केले, हे टक्क्यामध्ये आहेत म्हणून भागिले, टक्के म्हणजे भागिले 100 करायचे. ओके, आता हे 94.50 आले म्हणजेच काय, 100 पेक्षा किती नाही कमी आहेत ना, 100 पेक्षा किती नाही, 100 मधनं 94.50 म्हणजे 5.5 ने कमी आहे. 5.5 कुठे येते, बस. आता जर 5.5 ने वाढ असं पण असू शकतं, कमी पण असू शकतं. हे 94.50 हे 100 पेक्षा कमी आहेत ना, डिरेक्टली तुम्हाला उत्तर दे 5.5, बाकी काहीच नाही. इथे बघा 7.5 5.5 एवढं सोपं आहे. हे एकतर मी 100 मध्ये 5 ने वाढले म्हणून 105 केले, 100 मधनं 90 कमी केले, ह्याचा गुणाकार केला, हे टक्क्यामध्ये म्हणून भागिले 100 केले, 94.50. 100 पेक्षा कितीने कमी आहेत, 5.5 ने कमी आहेत, बस. आता जर तुम्हाला ते 10 वर आणायचं असेल, 10 वर बरं का, मग मी काय केलं, आता पाहायचं बरं का, 10% म्हणजे 1 मानलं मी, 20% म्हणजे 2, 30% म्हणजे 3, आलं लक्षामध्ये. आता 5% म्हणजे काय मानणार, 10% म्हणजे 1 जर मानलं, 5% म्हणजे त्याच्याने 0.5. आता 5% ने वाढले, बघायचं बरं का, मी 10चं काय केलं, मी फक्त 10.5 केलं, 5% ने वाढले, गुणवले. आता 10% ने कमी झाले, 10तनं 1 गेला 9, सेम तेच येते, 9 5 45 4 90 आणि हे काय येणार आहे तुमचं परत इथे 94.5 डिरेक्टली येते. फक्त इथं भागिले 100 करायचं लागणार नाहीये, जे की तुम्हाला इथे डिरेक्टली उत्तर येईल. मग ते 100 पेक्षा कितीने, 5.5 ने कमी झाले. ओके, पुढे जाऊयात, कोणत्याही मेथडने करा, उत्तर येते 2. पुढे जाऊयात आपण. आता मी सांगितलं होतं तुम्हाला की फॉर्म्युला सिरीज पण चालू केली ती शॉर्ट्स व्हिडिओ आपण, बरोबर आहे. त्याचा जरूर ज्यांनी पाहिले असतील, दंड वृत्तचित्ती दंडगोलाकार आपण पाहिले, सिलेंड्रिकल, बरोबर आहे, ज्याला आपण वृत्तचित्ती किंवा दंडगोल म्हणतो, त्याचं एकूण पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ असेल, घनफळ असेल, याचे फॉर्म्युला घेतलेले आहेत आपण आणि त्याच्यावर एक क्वेश्चन पडलाय आणि हा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मधला ॲज इट इज आहे, आपला शॉर्ट्स व्हिडिओ येणार आहे लगेचच आहे तसं आपण हा क्वेश्चन घेतलाय, पडलाय, जेणेकरून ग्रुप सी मेन्सला आपण चालू केलं तर त्याच्यामध्ये पण आपला आहे तसा टेस्ट सिरीज मधला क्वेश्चन पडलेला, आकडे सुद्धा चेंज नव्हते, ऑप्शन सुद्धा नव्हता. आणि तुमच्या जी राज्यसेवेची CSAT झाली त्याच्यामध्ये पण प्रश्न आपल्याला एक आहे तसा, आपण जास्त नाही, जे पडलेत ॲज इट इज तेच सांगणार, टेस्ट सिरीज मधले ऑन प्रूफ सांगणार ते. ओके, तर हा क्वेश्चन आपण टाकणार आहोत लगेच की बाबा रिफ्लेक्ट ज्याला बोलतो ॲज इट इज. मॅथचे क्वेश्चन आहे त्याचे रिफ्लेक्ट होणं मुश्किल असतं आणि त्याचे सोर्स पण सांगतो मी लगेच, आज किंवा उद्या लगेच त्याचा व्हिडिओ पडेल की बाबा हा इथनं उचलला क्वेश्चन आणि इथे टाकलेला आहे कोणकोणत्या पुस्तकात. आता हे सांगतो दंडगोलाकार जी आपण सिलेंड्रिकल बोलतो त्याचं वक्र पृष्ठफळ. आता ह्याचं वक्र पृष्ठफळ माहित पाहिजे, दंडगोलाचं वक्र पृष्ठफळ माहित पाहिजे, त्याचं क्षेत्रफळ माहित असेल तर उत्तर सोडवता येतं. 2πr त्याचं क्षेत्रफळ आहे, उत्तर तरच सोडवता येतं. 2πr म्हटलं गेलं किती दिलेलं आहे आपल्याला, 352 मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. आता त्याचे घनफळ, दंडगोलाचे घनफळ दिलेले आहे, तर घनफळाचं वर्ग काय, πr वर्ग आहे, हे सूत्र माहित असेल तरच येते. πr वर्ग किती दिलेले आपल्याला, 24 64,
मीटर क्यूब. ठीक आहे. आता तर त्या खांबाची उंची किती असेल, त्या जे काही दंडगोलाकार खांब आहे त्याची उंची. आता हे दोन सूत्र माहित असेल तर आता उंची काढण्यासाठी तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिली का नाही दिलेली, त्रिज्या दिली नाही, त्रिज्या सुरुवातीला काढायला लागेल आणि मग त्याच्यावरनं उंची येईल. आता ह्याचं प्रमाण पाहायचं इथे, म्हणजे घनफळ किती दिलेलं आहे, पाय आर वर्ग एच आणि काय 2 पाय आर एच. हे काढून घेऊयात पहिल्यांदा. 2464 डिवायडेड बाय 352. ओके. आता इथे काय जाणार आहे, पायला पाय जाणार आहे. आता ह्या एच ला एच जाणार आहे, कारण एकच दंडगोल आहे, त्याचंच घनफळ आणि त्याचंच पृष्ठफळ दिलंय, त्यामुळे उंची सेमच असणार आहे, त्रिज्या सुद्धा सेमच असणार आहे. आर स्क्वेअर आहे, इथे आर आहे, हा आर ला आर जाणार आहे, फक्त वर राहणार आर डिवायडेड बाय 2. आता इथे इथे भाग घालून घ्या. कशा कशाने जातोय भाग, 8 चौक 32, परत 8 चौक 32, 8 त्रिक 24, 0 88 64. आता कशाने जाते, 11 चौक 44, 11 दुणे 22, 11 8 88 आणि 4 1 4, 4 7 28, 7चा भाग जातोय. बरोबर आहे. म्हणजे 352 ने डिरेक्ट 7 ने भाग ज्याला जातोय त्याने घालून टाकायचा. आता पुढे इथे काय राहणार आहे, 7 गुणिले 2 होणार, हे 2 तिकडे जाणार, आर इज इक्वल टू 7 दुणे 14. बरोबर आहे. 14 मीटर येणार आहे त्याची त्रिज्या. आता हीच जर त्याच्यावरनं मग तुम्ही वरच्या वक्रपृष्ठफळामध्ये टाका किंवा या घनफळामध्ये टाका, याची व्हॅल्यू मिळेल. आता मी जर सोपी घेतली 2 पाय आर एच, 2 पाय आर एच वक्रपृष्ठफळ, 2 पाय आर एच इज इक्वल टू किती दिलेले आपल्याला इथे 352. व्हॅल्यूज कमी आहे म्हणून त्याच्यात टाकली, खालच्या याच्यात टाकली तरी येईल. आता 2 दिला, इथे 22 सप्तमांश, पायची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू 14 आणि एच ची व्हॅल्यू आपल्याला काढायचे 352 आहे तसं. ओके. 7 1 7, 7 दुणे 14. बरोबर. एच इज इक्वल टू काय राहिलं 352 डिवायडेड बाय 2 गुणिले 22 44, 44 दुणे 88, हे भागिले होणार आहे तिथे. एच इज इक्वल टू, आता इथे कशाने भाग जातोय पाहायचंय, 4 दुणे 8, 4 दुणे 8, 4 8 32, 4 8 32, 22 1 22, 22 चौक 88. एच इज इक्वल टू 4 मीटर आलं. ऑप्शन नंबर 1, एच इज इक्वल टू किती आलंय, 4 मीटर आलेले. ओके. आता हे बाकी फॉर्म्युले थोडं वेळ खाऊ लेंदी होतं गणित, ज्याला सोडवायचं त्यांनी सोडवायचं, हे उत्तर येते. किंवा मग 4 2 असे जे ऑप्शन दिसतात, एक तर 2 असणार 4 असणार, कारण काय त्या पट्टीत दिलेलं असतं. मग ज्याने उत्तर 4 ठोकले त्याच येईल बरोबर, किंवा 2 हे लग बाय चान्स जर सोडवायचं नसेल तर या पट्टीत पाहायचं मग. ओके. उत्तर ह्याचं 4 मीटर आलेलं आहे, हे अशा पद्धतीने आलेलं आहे. ओके. सुरुवातीला त्रिज्या काढली, त्रिज्येवरनं घन वक्रपृष्ठफळा किंवा घनफळामध्ये टाकलं, त्याची उंची काढली 4 मीटर. पुढचं सोडूयात. हा, आता एक तुम्हाला एक दैवी फॉर्म्युला सांगितलेला आहे की बाबा कशा पद्धतीचा सांगतो. प्रॉब्लेम मोठा दिसतोय, पण एक कंपनी जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत त्याची निर्मिती करते आहे आणि त्याची किंमत ठरवताना काय करते आहे, स्वतःसाठी 10% नफा आहे. नफा म्हटलं की मिळवायचे, आणि घाऊक व्यापारासाठी 20% नफा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 30% नफा किरकोळ व्यापारासाठी, म्हणजे सुरुवातीला स्वतःसाठी 10%, त्याच्यानंतर घाऊक व्यापारासाठी 20% आणि किरकोळ व्यापारासाठी 30%. तिन्ही साईडनी नफा आहे, म्हणजे फक्त 100 मध्ये मिळवायचे ना. आणि त्या उपकरणाची जी ठरलेली किंमत आहे त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असणार आहे. बरोबर आहे. आता एक फॉर्म्युला आहे कोणता, की नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले 100 भागिले 100 परत 100 भागिले 100. इथं किती वेळा, 1 2 आणि 3 वेळा. 2 वेळा असलं तर 2 वेळा, इथं 3 वेळा. पहिल्यांदा 10%, 20%, परत 30%, परत काय केलं 100 गुणुले 100. ठीक आहे. इथपर्यंत आलं. जुनी किंमत आपल्याला माहित आहे का नाहीये, दिली असली तर टाकायची, नसेल तर 100 मानायची. 100 मांडली, हा फॉर्म्युला व्यवस्थित. आता ह्या खालच्या 100ला हात लावायचा नाहीये. वरच्या 100 मध्ये 10% नफा आहे, म्हणजे 100 अधिक 10 110 केलं. खालचे 100 आहे तसे. पुन्हा 20% नफा आहे म्हणून 100 मध्ये 20 ऍड केले, खालचे 100 आहे तसे. पुन्हा 30% नफा आहे म्हणून 130 केलं, डिवायडेड बाय हे आहे तसे. लक्षात आला फॉर्म्युला. आता ह्या 100ला हे 100 गेले, इथे एक शून्य, इथे हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला 1 शून्य गेला. आता वर किती राहिला, 11 गुणुले 12 गुणुले 13 डिवायडेड बाय 10 एवढंच राहिलेले. कशाही पद्धतीने करून घ्या, सोडवायचे व्यवस्थितरित्या. 10 का ठेवा, पॉईंट देतात तो एक. 2 100 ठेवले तर 2 पॉईंट.
11 गुणिले 11चा वर्ग 121 गुणिले 12 केलं तर काय होणार आहे? 121 मध्ये अधिक काय केलं की 132 येणार आहे. म्हणजे 132 गुणिले काय येणार आहे? 13. 13 दुणे 26, 33 39 आणि 2 41, हातचाला 4, 13 के 13 4 17. म्हणजे किती ह्याचं सगळ्याचा गुण करायला 171 म्हणजे 6 10 म्हणजे पॉइंट फक्त एक द्यायचा डावीकडून 171.6 एवढं उत्तर आलं. आता 100 पेक्षा कितीने जास्त येत रे? 171 71.6 ने 71.6 कुठे दिसतात? बस उत्तर टाका. काय अवघड होतं का? काही गेलं का याच्यामध्ये? फक्त 11 12 आणि 13चा गुणाकार करायचे काही आणि खाली 10 राहिले पॉइंट दिला ठेवून. ते 100 पेक्षा कितीने जास्त आहेत? 71.6 ने उत्तर डायरेक्टली 71.6. ओके. मागच्या वेळेस तर सलग 2 आलते अशा एकच फॉर्म्युला 2 ठिकाणी. यंत्राची किंमत विचारली होती, एवढ्या टक्क्याने कमी झाली तेवढ्या टक्क्याने वाढली, बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पुढे जाऊयात. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हा आता हा थोडासा प्रश्न आता आयोग कशा बेसिसवर देते त्याच्यावर आहे. आता इथे दिले राज्य, राज्याला आपण स्टेट म्हणूयात आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी ज्याला आपण बोलतो, यू बोलूयात त्याला, त्याचं प्रमाण दिले 52 आणि 13, बरोबर आहे. आता विचारलंय त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. आता डिरेक्टली आहे तसं केलं किंवा 13 के 13 आणि इथे 13 52 हे जर असं जरी प्रमाण केलं तरी चालेल. हे 13 ने याला भागले फक्त 4 म्हणजे राज्यांची संख्या 4 आणि युनियन टेरिटरीची 1 संख्या 1 असं प्रमाण आहे. आता विचारलंय राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. आता मी जर डिरेक्टली ह्याच्यातला फरक घेतला किंवा आता ह्याच्यातला फरक किती आलाय किती टक्क्याने, आता कशा पद्धतीने घेतायत ते पाहूयात आपण. ह्याच्यातला फरक जर घेतला किती आहे? 4 म्हणजे 5 घेतलं वर जास्त आहे म्हणून ह्याची बेरीज केली, ह्याच्यातला फरक खाली लिहिला 3 आणि गुणले का घेतला सांगतो किती टक्क्याने जास्त आहेत पाहायचं. अशा पद्धतीने जर त्याने आयोगाने अपेक्षित केलं असेल तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. आता किती टक्क्याने जास्त आहे इथं तर सरळ सरळ 300% सुरुवातीला टक्के काढूयात आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजे हे 4 जरी काढलं तरी काही अडचण नाहीये. हे 4 13 ने फक्त भागलेले काही केलेलं नाहीये. आता राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती दिलेली आहे? इथं 13 दिलेली आहे इथे. किंवा इथं आपण आता इथे 1च येणार आहे, वर काय येणार आहे तुमचं इथं 4 जास्त आहे म्हणल्यानंतर 4 वजा 1 3 येणार आहे, बरोबर आहे. खाली केंद्रशासित प्रदेशांपैकी 1 येणार आहे. इथं 100% म्हणलं की गुणिले 100 केलं म्हणजे 300% जास्त आहे. 300% जास्त आहे असं जर म्हटलं गेलं, पण 300% जास्त आहे असं काही चाललेलं नाहीये. कारण युनियन टेरिटरीची इथं 1 आली, इथं फरक ह्याच्यातला 3 घेतला, जास्त म्हणलं की फरक विचारलेला आहे, गुणिले 100 काय केलं टक्क्याने विचारलेलं आहे. किंवा डिरेक्टली हे 52 भागिले 13 केलं असतं तरी चाललं असतं, 13 × 52 तशा हिशोबाने पण आलं असतं किंवा मग ह्याच्यातला फरक घेतला असता. ओके ठीक आहे केलंय. 300% जास्त उत्तर आहे का? 300% जास्त नाहीये. आता जर त्यांना आयोगाला जर अपेक्षित अशा पद्धतीचं असेल की ह्याच्यातलं पाहायचं आपल्याला 3/5 गुणुले हे 300 जर केलं त्यांनी अशा पद्धतीने, कारण का सांगतोय की हे 4 + 1 केलं ह्यांनी, का केलं की बाबा ह्याच्यापेक्षा एकूण पेक्षा किती नाही म्हणून एकूण 5 लिहिलं, त्याच्यातला फरक 3 लिहिला अशा पद्धतीने. आणि हे टक्के जर विचारलं गेलं 100 5 दुणे 10 20 त्रिक 60 हे एक येऊ शकतं अशा पद्धतीने, 60% उत्तर येऊ शकतं अशा पद्धतीने. 300% जास्त आहे हे ह्या पद्धतीने काढलं, पण तिथं 300% नाहीये. मग 4/1 हे प्रमाण काढलं मी आणि एकूण प्रमाण किती आहे? 4 + 1 5 खाली लिहिलं, त्याच्यातला डिफरन्स किती वर लिहिला 3 गुणिले 100 लिहिलं, टक्के मध्ये काढायचे 5 दुणे हे 60%. मग हे अशा पद्धतीने एक 60% येऊ शकतं उत्तर. हे जर नाहीये 300% तर 60 कितीने जास्त आहे? 60. ओके पुढे जाऊयात. हा आता साधा सोपा प्रश्न आहे लॉजिक बेसिसवर. 43 वर्ण किती झालेली आहे? 65 झालेली आहे. मी 43 खाली लिहिले,
43 वर्ण 65 झाले म्हणजे कितीचा डिफरन्स पडलेला आहे आपल्याला लक्षात येते. ते 43 आणि 7 50 आणि ते 15. 15 आणि 7 किती झालेले आहे आपल्याकडे? 15 आणि 7 22 म्हणजे 22चा फरक वर लिहिला. 43 वर्ण 65 म्हणजे 22चा फरक आहे. 43 खाली लिहिले आणि वर 22 लिहिले. आलं लक्षामध्ये? 43च्या तुलनेत विचारले म्हणून खाली लिहिले. किती टक्क्याने वाढ झाल्या? 22% वाढ झाल्या. मग 100 पैकी किती? एवढंच आहे. आता हे डिरेक्टली काय करा, हे 2200 भागिले हे 43. ओके. आता कितीचा भाग जातोय लक्षात घ्यायचं डिरेक्टली. आता हे 220च घ्या. 43 गुणुले किती केलं? 3 केलं, 4 केलं, 4 केलं किती आहे? 4 त्रिक 12 हात चालेल, 4 चोक 16 ने 172च येतात. 5 केलं, 5 त्रिक 15 हात चालेल, 5 चोक 20, 20 आणि 2 22, 225. हे 222च्या तुलनेत म्हणजे 5चा भाग जातोय इथे. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 20 आणि हे किती 21, 215 आणि हे 220 येते म्हणजे 5चा भाग जातोय. म्हणजे 51 इथे एकाच ठिकाणी, 5चा भाग एकाच ठिकाणी दिसतोय डिरेक्टली. एवढं 51.16 येते याचं उत्तर. चेक करून घ्यायचं. 2200 भागिले 43 51. एवढं सगळं चेक करायची गरज नाही. 220 ला कितीने भाग जातोय? 5चा म्हणजे 215 येतात. म्हणजे एकाच ठिकाणी आहे फक्त 5चा भाग. दुसरीकडे कुठे दिसतोय का? नाहीये. डिरेक्टली उत्तर द्यायचं ठोकून. ते साधं सोपं होतं. एवढंच कॅल्क्युलेशन होतं, काही नव्हतं त्याच्यामध्ये. 88चं 3 उत्तर येते. पुढे जाऊयात. आता क्वेश्चन नंबर किती? हा 89. आता हा लेंदी क्वेश्चन होता, खूप लेंदी क्वेश्चन होता. अशी क्वेश्चन स्किप करायचे, नाही तर उत्तर ठोकून द्यायचं. सोडवण्याच्या भानगडीत पडायचं नाहीये, कारण हा खूप लेंदी क्वेश्चन होता. आता सांगतो कशा पद्धतीने. काही क्वेश्चनला शॉर्ट ट्रिक्स वगैरे काही नसते. आता सांगतो 3 पुरुष. आता पुरुषांना मी मेन म्हणतो बरं का, मेन. 3 मेन इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे? 5 चिल्ड्रन. ओके. इथे खाली पाहायचं, इथे बॉईज किंवा काय असेल ते. बी करूयात, 5 बॉईज. ओके. म्हणजे त्याची क्षमता काय येणार? m डिवायडेड बाय b. हे फक्त इकडे घेतले, 5/3. एवढं लक्षात आलं? 5/3 m डिवायडेड बाय एवढं, काही नाही केलेलं. आणि हे आपण सोडवलेलं 3 पुरुष म्हणजे 5 मुलं, 5/3 त्याची क्षमता आली. आता बरोबर, हे मुलांमध्ये कन्व्हर्जन केलं आपण. आता पाहायचं इकडे 5 महिला, 5 वुमन आणि बॉईज 8 मुले इज इक्वल टू 8. सेम त्याच पद्धतीने केलं. 8 इथे बॉईज घेऊयात. म्हणजे याची क्षमता काय आली? W डिवायडेड बाय B इज इक्वल टू काय येणार आहे? 8/5. लक्षात आलं? हे संपूर्ण कशामध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. आता हे पण अजून पण करून घ्या वाटलं असतं. M इज इक्वल टू 5/3 B करून घ्या आणि W इज इक्वल टू 8/5B. आता तरी लक्षात आलं असेल. जिथं जिथं M दिसतंय तिथे तिथे व्हॅल्यू टाकायची. W दिसते ती B मध्ये, म्हणजे बॉईज मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. साधं सोपं आहे. आता जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुले. आता पाहायचे बरं का, आता 12 पुरुषांचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहोत? 14 मुलांमध्ये करणार आहोत, मुलांमध्ये करणार आहोत. 12 पुरुष. आता इथे जर पाहायचे व्यवस्थितरित्या, इथे मी लिहिलं 12, बरोबर आहे. इथे 12. आता 12 पुरुष म्हणजेच काय रे? 5/3 बॉईज. इथे पाहायचे, इथे कन्व्हर्जन करून घेतलं ना. 3 एके 3, 3 चौक 12, 4 पंचे 20. इथे किती झाले? 20 बॉईज झाले, 20 मुले झाले, बरोबर. 20 मुले आणि हे ते किती आहेत? 14 मुले. 14 मुले. 20 आणि 14 किती? 34 मुले, 34 बॉईज. आता पाहायचं इथे 34 बॉईज आणि दिवस किती आहे? 24 दिवस. 34 गुणिले 24 हे झालं एकूण वर्क काम. 34 गुणिले 24 हे 34 कसे आले? लक्षात आलं ना? 5/3 बॉईज मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि 20 अधिक 14 व म्हटलं की बेरीज करायची. 12 पुरुषांचं कन्व्हर्जन कशात केलंय? 12 पुरुष म्हणजेच 20 मुले ह्याच्यानुसार, आणि 20 अधिक 14 म्हणजे 34 मुले, आणि 34 अधिक 24 का केलं? एकूण 34 मुले आहेत आणि 24 दिवस काम केलेले. आणि वर्क किती झालंय? एकतर हे गुणाकार करून घ्या, नाहीतर आहे तसा ठेवा. एकूण वर्क एवढं झालेलं आहे. लक्षात आलं? 34 गुणिले 24. गुणाकार करायचे तर इथे करा, नसेल करायचा तर तसाच राहू द्या जर अवघड वाटत असेल तर. ओके. ज्याला येतोय त्याने करा. 24 चौक 96, बरोबर आहे. 9चा हातचा, 24 त्रिक 72, 72 आणि 9 किती येणार आहे? 81, 816. एकूण वर्क किती झाले? 816 एवढं झाले. ज्याला येतोय त्याने करा, नसेल तर नका करू. आता पुढे का सांगतो? कारण भाग शॉर्ट्स मध्ये देऊयात आपण नंतर. आता तेच काम आहे. जर ते काम
पूर्ण करण्यासाठी, हेच काम पूर्ण करण्यासाठी 816 वर्ग काढला आपण, तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, आता पाहायचं बरं का, 9 पुरुष. 9 पुरुष म्हणजे काय, 5/3 बॉईज, बरोबर आहे. 3 त्रिक 9, 3 5 15 म्हणजे 15 बॉईज. बॉईज मध्ये कन्व्हर्जन करून घेतलं आपण हे संपूर्ण. ओके, 9 पुरुष 15 महिला. आता 15 महिला म्हणजेच काय रे, 15 8/5 इथे वुमनचं 8/5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24, 24 बॉईज आणि 12 मुले, 12 बॉईज. हे किती झाले टोटल, हे सगळं बॉईज मध्ये कन्व्हर्जन करून घेतले. 5 आणि 4 9, 9 आणि 2 किती झाले 11. हातचाला 1 1 2 2 2 4 आणि 1 5, 51 बॉईज. म्हणजे संपूर्णपणे 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुले, ते झाले एकूण 51 बॉईज. आता आपल्याकडे काम आहे 816. 816 डिवायडेड बाय 51. ज्याला करायचं नव्हतं त्याने इथे ठेवलं असतं, हे 34 गुणिले 24 आहे तसं, आणि डिवायडेड बाय 51. 17 2 34, 17 त्रिक 51, 3 1 3, 3 8 24, 8 2 16. ओके, इथे जर केलं तर मग इथे परत भाग घालवायला लागेल. इथे कितीचा भाग गेला, इथे 17चा. 17 त्रिक 51, 17 1 17, 17 चौक 68. राहिले किती, 81 मधनं 68 गेले, राहिले किती तिथे 11. 11 आणि 2 किती येणार आहे इथे 13, 136. 36 म्हटल्यानंतर कितीचा भाग जातोय, 17ने भाग किती जातोय, 17 7 दुःख वर्ष, बरोबर आहे. 17 दुःख वर्ष, 17 7 19, 8चा भाग जातोय, बरोबर आहे. 48/3 म्हणजे 16. 16 इथे आहे तसं ठेवलं, भागिले 51 केलं तरी येते 16 उत्तर येते. हे कन्व्हर्जन, हे लैंदी गणित होतं. ओके, किचकट गणित होतं. ओके, तशा पद्धतीने ह्याचं उत्तर 16 येते. 16 ऑप्शन नंबर 1. पुढे जाऊयात आपण. सरासरीवर एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे, म्हणजेच एकूण किंमत किती आली, 10 पुस्तकांची एकूण किंमत 16 गुणिले 10 160. बस. आता 2 पुस्तके सोडल्या म्हणजे 8 पुस्तके, बरोबर आहे. 8 पुस्तक म्हणजेच काय, 8 गुणिले किती, सरासरी जर 9.5 म्हटल्यानंतर 8 गुणिले 9.5 किती येते, 8 5 40, 4 8 9 72, 72 आणि 4 76 म्हणजे 76.0 म्हणजे 76. दोन पुस्तके सोडल्यास म्हणजे 10 पुस्तकांची एकूण किंमत आली 160 रुपये आणि 8 पुस्तकांची आली 76 रुपये. आता 160 वजा 76 राहतात किती, हे 4, बरोबर आहे. 15तनं 60 गेले 8, 7 गेले 8 राहिले, बरोबर. म्हणजे 2 पुस्तकांची, जी 2 पुस्तकांची किंमत किती आहे, 2 पुस्तकांची 84 रुपये. 84 इथपर्यंत कळलं आपल्याला, 2 पुस्तकांची किंमत 84. आता इथून पुढे खरं गणित चालू होतोय. आता एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत सांगायची. एकूण किंमत हे 84, एकूण किंमत. आता इथे पाहायचे गंमत बर का, इथून साधं सोपं आहे. 40 अधिक 24 84 होत आहेत का, नाही होत ना. 4 आणि हे किती होत आहेत 64. 25 आणि 12 84 होत आहेत का, नाही होत ना. 30 आणि 18 होत आहेत का, आणि हे होत आहेत का 9 आणि 5 14, 4 आणि 3 7 आणि 1 8. उत्तर द्या ना ठेवून. काय काय होतं का ह्या गणितामध्ये. साधं आहे की 10 पुस्तकांची किंमत केली आपण की सरासरी 16 म्हणजे 16 गुणिले 10 160. 2 पुस्तके सोडली, 8 पुस्तकांची सरासरी दिली 9.5 म्हणजे 8 गुणिले 9.5 76 येते. मग 160 मधनं 76 वजा केले तर 84 येते, बरोबर आहे ना. ही 84 ही 2 पुस्तकांची किंमत आहे, 2 पुस्तकांची. मग 2 पुस्तकांची जर ह्याची बेरीज करा ना, 84 येते का, बस विषय संपला ना. पुढे सोडूच नका ना. आणि जर सोडवायचं म्हटलं, हे कशाला जातं, एका पुस्तकाची किंमत 40% अधिक आहे. जर सोडवायचं म्हटलं तर कसं सोडवायचं सांगतो, की एका पुस्तकाची किंमत जर x मानली तर दुसऱ्या पुस्तकाची किंमत त्याच्या दुसऱ्या x अधिक x च्या 40% या एवढं करायला लागेल इज इक्वल टू 84. कशाला सोडवता हे, नका सोडू हे पुढचं. x अधिक परत हे x अधिक हे किती येणार आहे 0.40. मग x हे x येणार, मग 2 पॉइंट हे 40, मग परत 84 भागिले 2.4 येणार आहे. ते मग सोल्युशन करायला लागणार. मग 840 भागिले 24 येणार आहे. मग काय कशाने भाग जातोय, आता इथे भाग जायचा आहे ते
4 सक 24, 4 दुने 8 हे झालं. बरं 6 त्रिक 18, बरोबर आहे. 6 पंचे 30, मग 35 आलं. 35 एकाच ठिकाणी येईल. बस हे एवढं नका सोडू, डिरेक्टली 84 आलंय ना, बाय ऑप्शन जा ना. 84 कशाची बेरीज येते, इथे कशाची येते का, हे असं नाही करायचं. ऑप्शन हा सेन्स आपल्याला पाहिजे. पहिलं उत्तर येते त्याचं. पुढे जाऊयात. हा आता हे पार पोलीस भरती अशा टाईपचे पण क्वेश्चन विचारायला सुरुवात केली की 1 ते 100. पण हे क्वेश्चन कसे असतात, वेळ खाऊ क्वेश्चन असतात, बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात. हे सरळ सेवेला वगैरे विचारले जायचे क्वेश्चन. परंतु पाहायचं आपल्याला बेसिक पण नीट करायचे, कारण त्यांना माहिती ह्याच्यात वेळ जातो. आता पाहायचं बरं का, 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत. 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत, आणि 4 हा अंक त्याच्यामध्ये आहे. आता जर 4ने पूर्ण भाग जाणारे असं जर विचारलं असतं, असे प्रश्न विचारलेला आहे बरं का, 7चा वगैरे विचारलेला होता. मग काय केलं असतं आपण, की पहिली संख्या शेवटची संख्या डिवायडेड बाय 4, 25 संख्या आल्या असते अशा. बरोबर आहे, 25 संख्या 4ने, परंतु त्याच्यात 4 सुद्धा अंक पाहिजे. आता हे कसं होतं की 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36 आणि किती 40, 44, 48, नंतर काय 52, त्याच्यानंतर 56, 60, 64, 68, 72, 76, 80, 84, 88, 92, 96 आणि 100. हे एवढ्या संख्या 4ने भाग जाणार आहेत. किती आहेत ते मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 100 भागिले 4 केला असतं तर 25 आले असते. मी का काढल्या, कारण त्याच्यामध्ये 4 पाहिजे. ही एक 4 आहे, त्याच्या पुढे कुठे 4 दिसतोय तुम्हाला, इथे एक 4 दिसतोय, त्याच्या पुढे कुठे दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, पुढे कुठे दिसतोय 4, इथे एक दिसतोय. आता अजून पुढे कुठे दिसतोय का, इथे 76 आहे बरं का. अजून कुठे दिसतोय इथे 84, इथे एक दिसतोय. एवढे मोजायचे होते. 1 2 3 4 5 6 7 आणि उत्तर होतं 7. अशा पद्धतीचं होतं. हे पटपट पटपट लिहून मोजायचं. दुसरं काय, ह्याला शॉर्ट ट्रिक्स ऑप्शन काय सांगणार. ओके, तर हे 7 या संख्या आहेत. ह्या पुढच्या आहेत. 4 आहेत, 24 आहेत, 40 आहेत, 44, 48, 64 आणि 84. ओके, पुढे जाऊयात. हा 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिका उजवीकडून 4थ्या जागेवर हलवली आणि ती रांगेच्या डाव्या बाजूने 12वी जाते, बरोबर आहे. तर तिची हलवण्याआधीची जी काय उजव्या बाजूंची जागा किती होती. आता साधं सोपं सांगतो तुम्हाला की एकूण जर मुले असतील रांगेमध्ये, एकूण मुले इज इक्वल टू काय असते की डाव्या बाजूकडचा क्रमांक अधिक उजव्या बाजूकडचा क्रमांक त्याच व्यक्तीचा वजा 1 करायचा असतो. साधी सिंपल असते. आता लक्ष द्यायचे पुन्हा इकडे. साधा सोपं. एकूण मुले इज इक्वल टू काय, डावीकडून क्रमांक त्याच व्यक्तीचा बरं का, डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा 1 करायचं. 1 का करायचं, करून ती दोनदा मिसळले जाते. ओके, आता लक्षात घ्यायचं, एकूण मुले आहेत आपल्याकडे 21. डावीकडून क्रमांक पाहायचं बरं का, ही डावी बाजू आहे आपली आहे तीच, आणि ही उजवी बाजू आहे, बरोबर आहे. आता डावीकडचा क्रमांक सांगतोय, जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तेव्हा ती 12वी होते, बरोबर आहे. आता इथे फॉर एक्झाम्पल ती इथे आहे आणि ती इथे गेले उजवीकडे 4थ्या जागेवर हलव, इकडून इकडे गेले, बरोबर आहे. आता ते 12वी होते, म्हणजे तिचा क्रमांक किती असणार आहे रे, इथे 8वा असणार आहे ना, बरोबर आहे ना. 12 वजा, बरोबर आहे. 12वी कधी होते, ते 4 4थ्या जागेवर हलवले, 8 अधिक 4 12. पण त्याचा मूळ क्रमांक डावीकडनं किती असणार आहे, तिचा 8वा असणार आहे, बरोबर आहे. आता अधिक विचारलंय काय, हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती, बरोबर आहे.
आता उजवीकडचा क्रमांक आहे तसाच ठेवूया. उजवीकडचा क्रमांक -1 21 8 - 1 किती 7 आणि उजवीकडे क्रमांक आहे तसा 21 हे तिकडे जाऊन वजा होणार आहे. उजवीकडचा क्रमांक किती येणार आहे 21 - 7 14वा. हे आपल्या लक्षात येत नाही. हे लक्षात येत नाही. नाहीतर सरळ सरळ असे आडवे हे काढायला लागते 21 मग ते राऊंड मारायचे 21 असे आणि इकडून इकडे मोजत बसायचं परत तिकडनं. ही साधी सिंपल. एकूण मूळ 21 आहे. डावीकडला क्रमांक किती येणार आहे तिचा की उजवीकडे हलवलं ठीक आहे 12 आहे पण सुरुवातीचा मूळ क्रमांक 8 आहे ना मग उजवीकडूनचा क्रमांक आहे तसा ठेवला इकडला मूळ क्रमांक -1 केलेला आहे. मग 8 - 1 7 ते तिकडे जाऊन परत 14वा. साधं सिंपल आहे. हे सोपं आहे. पुढे जाऊयात. हा पण अतिशय सोपा होता. जे क्वेश्चन सोपे असतात ते सुरुवातीला सोडवायचे. ओके. टॅकल करताना क्वेश्चन तसे सोडवायचे. लैंगिक क्वेश्चन हे मागे सोडायचे. इथे सोपं होतं. 5 + 1 केलाय त्याचा वर्ग इथे लिहिलाय 36. 1 + 8 केलाय त्याचा वर्ग लिहिलाय 81. 8 + 1 9 आणि काय करायचंय 8 + 6 करायचं होतं त्या 14 आणि त्याचा वर्ग करायचा होता 196. 196 इथे दिसत आहेत बस. आणि ज्याच्या डोक्यात हे लक्षात आलं नाहीये की बाबा हे असं गणित मांडलंय ज्याच्या डोक्यात आलं नाहीये त्याने काय करायचं बाय ऑप्शनने जायचं. 36 81 पुढची येणारी कोणती तरी वर्ग संख्या असणार आहे. वर्ग संख्या इथे 18 ही वर्ग संख्या आहे का नाहीये 45 वर्ग संख्या आहे का नाहीये 190 वर्ग संख्या आहे का नाहीये 196 वर्ग संख्या आहे लिहायची. ज्याच्या हे गणित जर डोक्यात नाही आलं सोपं होतं पण ते 5 + 1 6चा वर्ग 1 + 8 9चा वर्ग 8 आणि 6 14 14चा वर्ग 196. पुढे जाऊयात. हे गणिताचं काय होतं की हा जो वेळ असतो तो अवघड गणिताला यूज करता येतो. ओके. आता साधी सोप्या मेथडने सांगतो. ग्रुप सी मेनचा सेम अशाच पद्धतीचा अमर वगैरेचा क्वेश्चन आलता साधा पेपर त्या धर्तीवर काढलेला आहे त्यामुळे PYQ सोडवायचेच. आता हा प्रश्न सोडवताना सांगतो सान्वी युवकापेक्षा उंच आहे. आता मी इथं जर सान्वी लिहिलं इथं युविका लिहिली लक्षात आलंय ना युविकापेक्षा उंच काढलेली पण नीलाक्षीपेक्षा नाहीये म्हणजे नीलाक्षी सगळ्यात उंच येणार आहे इथे ह्या तिघींच्या मध्ये नीलाक्षी बरोबर आहे. नीलाक्ष नावाचा व्यक्ती. आता चैताली नमितापेक्षा उंच आहे. चैताली ही नमितापेक्षा आहे पण युविकापेक्षा नाहीये म्हणजे ह्या दोन्ही पण ह्या युविकापेक्षा छोट्या येणार आहेत म्हणजे इथे येणार आहे चैताली आणि त्याच्या खाली येणार आहे नमिता बरोबर आहे. आता त्यांच्यातील सर्वात उंच कोण आहे तर हे नीलाक्ष हा उंच येणार आहे सर्वात. ऑप्शन नंबर 1 साध्या सोप्या मेथडने सांगितले. काही जणांना हे ग्रेटर दॅन लेस दॅन अशा पद्धतीने सोडवलं तरी चालेल. तुम्हाला जी सोपी कमी वेळ घेणारी जी मेथड योग्य वाटेल ती सोडवायची. ओके. ही मी मेथड सांगितले की अशा पद्धतीने. ओके. पुढे जाऊयात. हा क्वेश्चन आपल्याला जे शिष्यवृत्तीची पुस्तके असतात ना 8वी 5वी त्याच्यातला आहे तसा क्वेश्चन उचलला आणि इथे टाकलाय. जे सोर्स म्हणता आयोग प्रश्न उचलतं कुठनं सोर्स भरपूर आहेत त्याच्यातला क्वेश्चन आज प्रूफ मी तुम्हाला सांगतो की इथं घेतलेला क्वेश्चन आहे. कशा पद्धतीने सोडवायचे. त्रिकोणाच्या 3 कोण असतात त्याची किती 180 असते बरोबर आहे. साधं सोपं आहे. इथे 30x अधिक 40x अधिक हे तोंडे सोडवता येतं बरं का. आणि इथे मात्र फसवलंय 38 अधिक x केला इथे अंश नाहीये हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. म्हणजे 38 अधिक x आणि टोटल x अंश इथे 180 असते बस. 30 अधिक 40 70 एवढंच करायचं होतं. 70 अधिक 1 71x करायचंय हे लक्षात घ्यायचंय व्यवस्थितरित्या. 71x बरोबर आहे एवढं लक्षात अंश आणि हे अधिक 38 180. आता 71x अंश इज इक्वल टू 180 वजा हे 38 करायचे होते. त्या 38 आपण ह्याच्यात कॅल्क्युलेट केलं तर उत्तर चुकतंय. आलं लक्षामध्ये. आता 71x अंश इज इक्वल टू 138 मधनं 180 मधनं 38 गेले किती राहत इथे पाहायचे 142 राहत आहेत. 10 8 गेले 2 हे 7 3 गेले 4 आणि 1 बरोबर आहे. x अंश इज इक्वल टू 142 डिवायडेड बाय 71 डिरेक्टली येते 71 2 142. x इज इक्वल टू काय येणार आहे 2 येणार आहे डिरेक्टली येते. आता हे 2 जर ह्याच्यात टाकले
30 गुणिले 2 काय येणार आहे 60, 40 गुणिले 2 80, 8 आणि 6 14 140 आणि 38 अधिक 2 40, 140 आणि 40 180 येते का उत्तर बरोबर आहे म्हणजे आपलं. ओके, किती येते 2 अंश येते. पुढे जाऊयात. आता हे सगळं सोडवण्याची गरज पण नव्हती. हे उत्तर कशा पद्धतीने हे लगेच कळतं. इथे 2 गुणिले काय केलेलं इथे 6 केले 12 बरोबर आहे. त्याच्या पुढे काय केलेलं इथे की 12 गुणिले इथे 5.5 केलं होतं. किती येणार आहे 5.5 ने 66 येते का चेक करायचं. 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि 66 पॉइंट. आता त्याच्या पुढे हे 66 गुणुले 5 केलेले म्हणजे 0.5 ने कमी कमी गुणत गेलेले. मग 5 30, 5 30 आणि 3 33, 330 यायला पाहिजे परंतु इथं 297 लिहिलंय त्याच्यामुळे हे उत्तर आहे त्याचं. ओके, पुढेच गरजच नाहीये. आता पुढे सोडवलं तर तुम्हाला सांगतो इथे हे 330 गुणले आता इथे 4.5 ने गुणायचं. 4.5 ने गुणलं तर किती येणार आहे इथे 1485 चेक करायचं. इथे 33 गुणिले 45च करा कारण ते 0 ला ते पॉइंट जाणार आहे. 5 त्रिक 15 हातचा लेख 5 त्रिक 15 ने 16, 4 त्रिक 12 हातचा लेख 4 त्रिक 12 ने 13, 5 8 1485 येते का आले इथे 1485. आता ह्या 1485 ला इथे इथे परत 0.5 ने कमी काय करायचं इथे म्हणजे किती येणार आहे इथे 4.5 ने कमी केल्यानंतर 3 नेच गुणायचं इथे बरोबर आहे. 3 ने गुणलं की त्याचं उत्तर काय येणार आहे पुढचं हे येणार आहे काय असेल ते वगैरे. अशा पद्धतीने ते करत करत जायचं. सॉरी इथे 4.5 मधनं 0.5 गेल्यानंतर 4 ने त्याच्या पुढे जे काय उत्तर येईल त्याला 3.5 ने त्याच्या पुढे उत्तर येईल त्याला काय 3 ने अशा पद्धतीने ते उत्तर आलेलं आहे. बस आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पुढचे सोडवायचीच गरज नाहीये. ऑप्शन नंबर 3 287. पुढे जाऊयात. हा हे असे क्वेश्चन सुरुवातीला सोडून घ्यायचे बरं का लगेच सोडून घ्यायचे पटपट दिसता क्षणी सोडवायचे. आता याचं उत्तर कसं काढायचं ते सांगतो. 1 2 3 4 5 6 n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 एवढंच करायचं. 6 त्रिकोण आहेत ना 6 अधिक 1 किती होणार आहे 7 डिवायडेड बाय 2 6 7 42 किंवा 2 1 2 बेत्रिक 6 21 बस किंवा n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 टोटल 6 त्रिकोण आहेत. ज्याला येत नाही त्यांनी काय करायचं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 या सगळ्यांची बेरीज करायची. त्याने पण तेच येणार आहे ह्याने पण 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 किती येणार आहे 21. ओके तो फॉर्म्युला किंवा हे तोंडी उत्तर सुटतंय लगेचच. पुढे जाऊयात. हा पण सोपा होता हा पण त्याच पुस्तकातला आहे पाहायचं. इथे क्रॉसला काय इथे रिकामा इथं भरलेला आहे मग काय येणार आहे इथे भरलेला असेल त्याच्याच क्रॉसला यायला पाहिजे. इथे ऑप्शन नंबर 4 यायला पाहिजे. साधा सोपा होता क्वेश्चन काही सांगण्यासारखं नव्हतं. अशा टाईपचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत आकृतीवरचे. पुढचं जाऊयात. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे त्या संख्यांचं प्रमाण किती दिलं एकाच 2 दिलेलं आहे. एकाच 2 दिलेलं प्रमाण आहे तर त्या संख्यांची बेरीज किती. क्वेश्चन कसा सोडवायचा होता 2 संख्या पहिली संख्या x मांडली दुसरी संख्या काय आहे 2x याचं प्रमाण असं दिले गुणले यांचा गुणाकार दिला एवढा 2x आणि हे लक्षात घ्यायचं 2x वर्ग होतं हे 50 होणार. x वर्ग इज इक्वल टू काय 50 भागिले 2 म्हणजे x वर्ग इज इक्वल टू 25. x इज इक्वल टू काय येणार आहे 5 येणार आहे इथे बरोबर आहे. पहिली संख्या 5 दुसरी संख्या काय येणार आहे 10 येणार आहे 5 दुने 10 त्यांची बेरीज काय येणार आहे 15 येणार आहे. साधं सोपं होतं. काय होतं त्याच्यामध्ये बेसिक काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पुढे जाऊयात. लास्ट क्वेश्चन आपण सोडवायचे. साधं सोपं अल्फाबेट वर आधारित होतं. इथे लक्षात घ्यायचंय कपलला यांनी काय दिलंय सी चा इथं 3 दिलेला आहे आणि शेवटचा चेक केला ई चा 5 हा क्रमांक दिलाय अल्फाबेट नुसार दिलेला आहे. मी सगळं सोडून पण दाखवतो पण शॉर्ट ट्रिक्सनी काय करायचं पहिल्याला आहे तो क्रमांक दिलाय शेवटच्या याला पण आहे तो दिलेला आहे. ओ आपल्याला माहितीये 12व्या ठिकाणी येतोय का नाहीये 15व्या त्याच्या अपोजिट घेतलाय वरचा. आपण ए पासन एम पर्यंत काढतो आणि एन पासन झेड पर्यंत काढतो बरोबर आहे त्याच्या अपोजिट घेतलाय ठीक आहे काही अडचण नाहीये. परंतु इथे लक्षात घ्यायचं की सुरुवातीचा आणि शेवटच्या याचा आहे तो क्रमांक घेतलाय. मग आपल्याला डी चा जर 4 कुठे कुठे दिसतोय सगळीकडे म्हणजे हा ऑप्शन गेला तुमचा बरोबर आहे.
टीचा क्रमांक किती पाहिजे, 6च अक्षर आहे तिथे पण 6, टीचा जो 20 क्रमांक आहे अल्फाबेटनुसार तो 20च पाहिजे शेवटी. मग 20 कुठे दिसतोय, एकाच ठिकाणी दिसतोय, इथे. इथे दिसतोय का, इथे दिसतोय का, नाही दिसत आहे. बस एकाच ठिकाणी 20 आहे. बस ऑप्शन लगेच क्लिक करून टाका. जर सोडवायचंच म्हटलं ज्याला तर त्याच्यासाठी घ्या ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ओके, ज्याला सोडवायचे त्याने घ्या सोडून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. कुठेतरी चुकले, XYZ ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ हे आलं बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 लगेच 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता पाहायचं बरं का, सी ला यांनी 3 म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता ओला म्हणायला पाहिजे 15, परंतु त्यांनी 12 म्हटले, म्हणजे त्याच्या अपोजिट घेतलेला आहे. म्हणून इथे पण अपोजिटच घ्यायचा, 15 12 बरोबर आहे, घेतला. आता यू ला काय म्हणायला पाहिजे खरं तर, इथे यांनी 6 म्हटले, म्हणजे त्याच्या अपोजिट घेतलेला आहे, इथे 6 अपोजिट घेतलाय. त्याच्यानंतर पी ला काय म्हटलेलं आहे यांनी, इथे 11 बरोबर आहे, म्हणजे ह्याच्या अपोजिटच घेतलेलं आहे, अपोजिट इथले अक्षर घेतले, त्याच्या अपोजिट घेतलंय. आणि एल ला काय म्हटलेलं आहे, एल ला इथे लक्ष आहे 12 म्हटलेलं आहे. इथे एलचा क्रमांक जो आहे तो घेतलेला आहे 12 क्रमांक, म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा, ईचा पण आहे तर सुरुवातीचा आणि शेवटचे जे काही 2 आहेत ते आहे तसे घेतलेले आहेत. म्हणजे एचचा सुद्धा तुमचा जो काय घ्यायचा आहे त्या पद्धतीने घेतलेला आहे, 8 आहे तसा सुरुवातीचे आणि शेवटचे. OUP ह्या 3चे क्रमांक अपोजिट घेतलेले, त्याच्या उलटे, त्या हिशोबाने हे बरोबर येते. 4 असेल, 12 असेल, नंतर 6 असेल, बरोबर आहे, 7 8 घेतलेलं आहे त्या हिशोबाने. हे सोडवायचं होतं, सोपं होतं, पहिलं आणि शेवटचं चेक केलं तरी उत्तर येते. अशा पद्धतीने हे आपण सोल्युशन दिलेले. मॅथ्स मध्ये काही कॅन्सल होण्याचे चान्सेस नाही वाटत आहे, उत्तर येत आहेत, सरळ सरळ निघतायत सगळ्या ह्याचे. पण अशा पद्धतीने आपण ॲक्युरेट आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे विथ सोल्युशन. आणि आपला एक क्वेश्चन पडलेला आहे, त्याचं मी शॉर्ट्स लगेच टाकतो की बाबा हा क्वेश्चन पडलाय वृत्तचितीचा आहे, जो टेस्ट सिरीज मधलाच आहे तो करून टाकूयात आपण. आता ही मॅथ्स 2020 फायनल टच, आपण जे क्वेश्चन घेतले होते की सुरुवातीला 2 टेस्ट घेतले होते, त्या एक्झामचं 5 टेस्ट झाल्या होत्या आपल्या. त्याच्यानंतर फायनलमध्ये बरं का, त्याच्या आधी आखाडा वगैरे झालेले आहेत, त्याच्या 17 टेस्ट आहेत आपल्या. परंतु आता परत आपण हे मॅथ्ससाठी घेतलं होतं की 2020 100 प्रेडिक्टेड, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 100 काढायचे होते, पण एक्झामचं पुढे मागे, त्याच्यामुळे आपल्या 2 नंतर झाल्या, त्यातल्या 3 राहिलेल्या आहेत अजून. ग्रुप सी साठी अजून आपण प्रयत्न करूयात. हे एवढे जरी केले, टेस्ट सिरीज सोडवल्या तरी आपल्याला फायदा आहे. पुन्हा एकदा की MPSC एक्झाम मंत्र आणि रिफ्लेक्शन ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आणि इथे पण ह्या टेस्ट सिरीजचा जो काय आपण सुरुवात केलेली आहे की अशा पद्धतीने किंवा प्रेडिक्टेड बेस किंवा आयोगाच्या सोर्सेस थ्रू, आयोग नक्की घेतं कुठून क्वेश्चन, तशा पद्धतीने आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी आपलं यूट्यूबवर हे पडणारच आहे, तुम्हाला ते अवेलेबल असेल, आपल्या ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल असेल. त्याच्यामुळे इथे आपण थांबूयात, सर्वांची रजा घेतो. थँक्यू.